डिंकाचे लाडू हे तूप, गूळ, सुकामेवा आणि डिंक ह्याच्या मिश्रणाने बनलेले सुपर फूड आहेत. थंडीमध्ये हा एक लाडू दररोज खाल्लात तर रोगप्रतिकारक शक्ती वाढते, हाडे आणि सांधे मजबूत होतात, त्यामुळे हाडांची किंवा सांध्याचे दुखणे असतात ते कमी होतात. दररोज एक लाडू खाल्ल्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि ऊर्जा मिळते, ताकद मिळते. ह्या लाडूमध्ये हेल्दी फॅट्स, व्हिटॅमिन ई आणि बरंच काही असल्यामुळे केसांचे आणि त्वचेचे आरोग्य सुधारते. कॅल्शियम सुद्धा भरपूर प्रमाणात असतं. तुमच्या शरीरामध्ये काहीही कमी असेल तर ते भरून निघेल फक्त एका ह्या लाडूमुळे. हे डिंकाचे लाडू वळले जात नसतील किंवा बांधले जात नसतील तर त्यासाठी सुद्धा मी टिप्स सांगितलेल्या आहेत. तर त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. इथे मी प्रत्येकी 100 ग्रॅम काजू, बदाम आणि अक्रोड घेतलेले आहेत. त्यासोबतच 50 ग्रॅम पिस्ता, पाव किलो खारीक मधल्या बिया काढून त्याचे असे उभे काप करून घेतलेत. त्याचसोबत तुम्हाला जे मधोमध दिसत आहेत त्या आहेत बिबव्याच्या बिया, ज्याचे मी बारीक बारीक तुकडे करून घेतलेत. हे पहा, अशा पद्धतीच्या ह्या बिया असतात. ह्या खूप औषधी असतात आणि आपल्या शरीराला खूप फायदे मिळतात. ह्या तुम्हाला कोणत्याही ड्रायफ्रुट्सच्या दुकानामध्ये मिळून जातील. तुम्ही याला कोणत्या नावाने ओळखता हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा. तर इथे मी त्याही 100 ग्रॅम घेतलेल्या आहेत. ह्या बिया घातल्यामुळे लाडू क्रीमी आणि खूप चवदार होतात, तर ह्या नक्की वापरा. 150 ग्रॅम मी इथे मिक्स्ड बिया घेतलेल्या आहेत. त्यात अळशी, सूर्यफूल, कलिंगड, भोपळा अशा सगळ्या मिक्स बिया आहेत. 100 ग्रॅम डिंक, 2 चमचे खसखस, वेलची पूड 1 चमचा, एक जायफळ घेतलंय ते अर्ध मी किसून घेणार आहे. 100 ग्रॅम मखाना, पाव किलो सुकं खोबरं, जास्त जुनं खोबरं घ्यायचं नाही, ते मी किसून घेतलेलं आहे पाव किलो प्रमाणात. त्यानंतर अर्धा किलो मी तूप घेतलेलं आहे. आता थोडं थोडं मी हे सगळे पदार्थ तळण्यासाठी वापरणार आहे. कढईमध्ये 2 चमचे तूप घातले. त्यानंतर त्यात घालूया हे उभे चिरलेले खारीकचे तुकडे. सगळे पदार्थ तुपात तळताना ते एकदम मंद आचेवर सावकाश भाजून घ्यायचेत, कच्चे ठेवायचे नाही. सगळे पदार्थ बारीक गॅसवर भाजल्यामुळे ते आतून सुद्धा छान भाजले जातात, लाडू चविष्ट होतात आणि ते जास्त काळ टिकतात सुद्धा. मंद आचेवर मी खारीक छान भाजून घेतले. आता एका ताटामध्ये काढून घेऊया. त्यानंतर पुन्हा 2 चमचे तूप मी कढईमध्ये घातले. त्यात हे सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रुट्स घालायचे. त्यात आहे काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड. हे सगळे एकत्र भाजायचे, कारण याची साईज सेम असल्यामुळे व्यवस्थित ते एकत्र भाजले जातात. वेगवेगळे भाजायची गरज नाहीये. आता हे सुद्धा मंद आचेवर छान कुरकुरीत होईपर्यंत, वरून छान सोनेरी रंगाचे होईपर्यंत भाजून घ्यायचे. आणि भाजल्यानंतर हे सुद्धा मी इथे काढून घेतलेले आहेत. फक्त भाजताना काळजी घ्यायची की ते जास्त भाजले नाही गेले पाहिजेत, म्हणजे करपले नाही पाहिजेत, नाही तर लाडू कडू होऊ शकतात. पुन्हा 1 ते 2 चमचे साजूक तूप घालायचं आणि त्यात मखाने घालायचे. मखाने भाजताना जास्त काळजी घ्यायची, कारण ते लगेचच करपतात. त्यामुळे सतत असे हे मिक्स करत राहायचे, सतत परतत राहायचे, जेणेकरून ते पटकन करपू नयेत. म्हणून मंद आचेवर जोपर्यंत ते कुरकुरीत होत नाही तोपर्यंत चांगले भाजून घ्यायचे. हे पहा, अशा पद्धतीने असे तुटले गेले पाहिजेत, व्यवस्थित नरम नसायला पाहिजेत. हे सुद्धा भाजून झालेले आहेत. आता एका ताटामध्ये मी काढून घेते. हे लाडू बनवण्यासाठी मी अर्धा किलो तूप घेतलेलं आहे. त्यातलं मी 2-2 चमचे घालून असं हे सगळे पदार्थ भाजून घेते. पण आता हे डिंक तळताना तुम्हाला यातलं थोडंसं जास्तच तूप घालायचंय, कारण डिंक जे आहे ते व्यवस्थित तळलं गेलं पाहिजे, आतून कच्चं राहायला नको. त्यामुळे मी थोडंसं जास्तीचं तूप इथे घातलेलं आहे. डिंक तळताना तूप चांगलं गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर बारीक गॅस करून थोडं थोडं डिंक घालायचं आणि छान मंद आचेवर हे फुलेपर्यंत तळून घ्यायचं. आतून कच्चं राहायला नको, त्यामुळे एकदम व्यवस्थित हे तळलं गेलं पाहिजे, याची काळजी घ्यायची. दुसरी गोष्ट, डिंक तळताना ते थोडं थोडंच घालायचं. एकदम जास्त तुम्ही घातलं तर मग हे तळलं जाणार नाही, कच्चं राहील. आणि तुपाचं प्रमाण सुद्धा एवढं घालायचं की त्यात डिंक बुडलं पाहिजे आणि व्यवस्थित तळून तयार झाले पाहिजेत. तर अशाच पद्धतीने हे 100 ग्रॅम डिंक मी व्यवस्थित असं तळून एका वेगळ्या परातीमध्ये काढून घेतलेलं आहे. आता मी इथे घेतलेलं आहे सुकं खोबरं. ते मी एकदम बारीक किसून घेतले, जास्त जाडसर किसलेलं नाहीये. हे सुद्धा मंद आचेवर पूर्ण ब्राऊन कलर होईपर्यंत भाजून घ्यायचंय. करपलं सुद्धा नाही पाहिजे, पण त्याचा कलर ब्राऊन झाला पाहिजे, एकदम काळा व्हायला नको, याची काळजी घ्यायची. बरेच जण सुकं खोबरं भाजताना ते नीट भाजत नाहीत, कच्चंच ठेवतात आणि मग लाडू पटकन खराब होतात, त्यांना कुबट वास यायला लागतो, चवही खराब होते. त्यामुळे अशा पद्धतीने सोनेरी रंगावर हे खोबरं भाजून घ्यायचं. खोबरं भाजताना 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या की ते तुपावर भाजायचं नाही, एकदम कोरडं भाजायचं. दुसरी गोष्ट, कच्चं ठेवायचं नाही, सोनेरी रंगावर करून घ्यायचं.
म्हणजे लाडू पटकन खराब होत नाहीत. खोबरं भाजून मी काढून घेतलं. आता कढईमध्ये मिक्स बिया आणि 2 चमचे खसखस घालायचं आणि तेही बिना तुपाचं कोरडं भाजून घ्यायचं. मंद आचेवर भाजायचं आणि बिया पटकन भाजल्या जातात, वेळ लागत नाही. सगळे पदार्थ भाजताना घाई करायची नाही, एकदम आरामात भाजून घ्यायचं, तरच लाडू जास्त टिकतील आणि चविष्ट होतील. बिया आणि खसखस सुद्धा भाजून झालेल्या आहेत, ह्या सुद्धा आपण वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेऊया. कढईमध्ये परत एकदा मी 1 चमचा तूप घातलंय. ह्यात आता ह्या बिबव्याच्या बिया घालूया. बिया कशा असतात ह्या मी सुरुवातीला दाखवल्यात, त्याचे असे छोटे छोटे हातानेच तुकडे करून घ्यायचे. ह्या बिया सुद्धा मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या. बिबव्याच्या ह्या बिया खूप औषधी असतात आणि उष्ण असतात. महाग सुद्धा मिळतात, पण 100 ग्रॅम पर्यंत तुम्ही आरामात घेऊ शकता. लाडू क्रीमी होतात आणि चवदार होतात ह्या बिया घातल्यामुळे. तर या बिया सुद्धा मी वेगळ्या करून घेतल्या. सगळे पदार्थ भाजून झालेले आहेत. आता हा डिंक जो आहे तो मी वाटीने असा क्रश करून घेणार आहे. तुम्ही अख्खं आवडत असेल तर अख्खं ठेवू शकता, पण मी थोडंसं वाटीने जाडसर असं क्रश करून घेतलंय. त्यानंतर खोबरं जे आहे ते पूर्णपणे थंड झालेलं आहे. थंड झाल्यानंतर खोबरं एकदम कुरकुरीत होतं आणि हाताने अशा पद्धतीने आता मी क्रश करून घेणार आहे. खोबऱ्याचं हे किस आता मी डिंकामध्ये घालते. अशाच पद्धतीने खोबरं भाजून घ्यायचंय, कच्चं ठेवायचं नाही. त्यानंतर ह्या तळलेल्या बिबव्याच्या बिया आहेत, ह्या सुद्धा मी अशा अख्ख्या अख्ख्याच ठेवणार आहे. खोबरं आणि बिबव्याच्या बिया ह्या मिक्सरला आपल्याला वाटायच्या नाहीयेत आणि डिंक सुद्धा तुम्ही अख्खं ठेवू शकता, पण मी ते क्रश करून घेतलेत. तर हे तिन्ही पदार्थ आपल्याला असेच आता मिक्स करून घ्यायचेत. त्यानंतर हा तळलेला सुकामेवा पूर्णपणे थंड झालेला आहे. तर हे थंड झाल्यानंतर आपल्याला जाडसर असं वाटून घ्यायचंय. खारीक वेगळं वाटायचं आणि ड्रायफ्रुट्स वेगळे वाटायचे, कारण मिक्सरला खारीक थोडं वाटायला जास्त वेळ लागतं आणि काजू बदाम जे आहेत ते पटकन वाटले जातात. त्यामुळे सगळ्यात आधी मी इथे खारीक घेतलेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये. हे आपण हलके जाडसर वाटून घेऊया, जास्त जाड ठेवायचे नाहीयेत. हे पहा, अशा पद्धतीने मी वाटून घेतलंय. आता ही खारीकची पावडर या परातीमध्येच घालायची. त्यानंतर आपल्याला हे काजू बदाम पिस्ता आणि अक्रोड हे घालायचेत मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि हेही आपल्याला थोडेसे बारीक वाटायचेत, एकदम जाड सुद्धा ठेवायचे नाही. तर इथे सगळे पदार्थ वाटताना मिक्सरचं भांडं जे आहे ते पूर्ण कोरडं असलं पाहिजे, ओलावा त्यात नको. सुकामेवा सुद्धा मी इथे वाटून घेतला. आता ही पावडर सुद्धा या परातीमध्ये घालायची. त्यानंतर मखाना जो आहे तोही थंड झालेला आहे, त्याचीही पावडर करून घ्यायची. मखाना एकदम बारीक वाटायचा आणि वाटल्यानंतर याची एकदम बारीक पावडर तयार होते, कारण ते छान कुरकुरीत झालेले आहेत भाजल्यानंतर. ही पावडर सुद्धा परातीमध्ये घालूया. त्यानंतर ज्या आपण बिया थंड करून घेतल्यात भाजलेल्या त्या सुद्धा घालूया मिक्सरच्या भांड्यामध्ये. ह्यात खसखस आणि सगळ्या मिक्स बिया आहेत, तर ह्या सुद्धा बारीक वाटून घेऊया आणि अशा पद्धतीने याची पावडर तयार झालेली आहे. ही पावडर सुद्धा या परातीमध्ये घालूया. आता घालूया 1 मोठा चमचा वेलची पावडर. 1 जायफळचा अख्खा तुकडा घेतलेला, त्यातला अर्धा तुकडा मी असा बारीक किसून घेतलेला आहे. जायफळ आणि वेलची पूडमुळे या लाडूची चव अजून वाढते. तर आता हे सगळे पदार्थ आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे. कोणताही पदार्थ एका जागी राहायला नको, त्यामुळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे लाडू पौष्टिक तर आहेतच, पण चविष्ट सुद्धा इतके आहेत की तुम्ही खातच राहाल पण पोट भरणार नाही. आता गूळ वितळवून घेऊया. तर एका कढईमध्ये मी इथे साधारण 600 ग्रॅम बारीक चिरलेलं गूळ घेतलंय. हे गूळ आपल्याला घालायचंय. त्यातच आपल्याला अर्धा किलो तूपमधून जेवढं तूप उरलेलं आहे त्यातले 5-6 चमचे तूप यात घालायचंय आणि फक्त 1 चमचा पाणी घालायचंय. पाणी घातल्यामुळे हे गूळ खाली लागत नाही आणि छान पटापट हे गूळ वितळायला सुरुवात होते. आता पटापट हे गूळ वितळवून घ्यायचंय. आपल्याला इथे पाक करायचा नाहीये. सतत हे ढवळत राहायचं, म्हणजे ते खाली सुद्धा लागायला नको. तसं पाणी घातल्यामुळे काय होतं, पटापट गूळ वितळायला सुरुवात होते आणि जर एखाद चमचाभर तुम्ही पाणी घातलं नाहीत तर मग गूळ खाली लागायला सुरुवात होते आणि वितळायला सुद्धा भरपूर वेळ जातं. त्यामुळे 1 चमचा पाणी इथे नक्कीच घालायचंय. तर तुम्ही पाहू शकता इथे गुळामधले सगळे खडे इथे वितळलेले आहेत. असं वितळलं की लगेच गॅस बंद करायची. इथे तुम्हाला अजिबात पाक वगैरे करायचं नाहीये. जसे तुम्हाला दिसतील की गुळाचे खडे पूर्णपणे विरघळलेले आहेत तर लगेच बंद करायचं. आता थोडं थोडं करून इथे आपल्याला या मिश्रणामध्ये हे पाक घालायचंय आणि पटापट मिक्स करून घ्यायचंय. आता हे उरलेलं सुद्धा पाक घालते आणि हे सुद्धा मिक्स करून घेते. हे मिश्रण थंड झालं ना की लाडू वळत नाहीत, हे तुम्हाला माहीत असेल. नेहमी डिंकाचे लाडू बनवताना मिश्रण पटापट थंड होतं आणि लाडू वळले जात नाहीत. त्यासाठी काय करावं हे मी पुढे सांगते.
सगळ्यात अगोदर गूळ आणि तुपाचं हे मिश्रण या लाडूच्या मिश्रणामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं. सुरुवातीला चमच्याने मिक्स करायचं, कारण गुळाचं हे मिश्रण गरम असतं आणि मग थोडंसं मिक्स झालं की पटापट हे हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचंय. आता हे सगळं मिक्स करून झालेलं आहे, पण लाडू वळताना ना हे मिश्रण थंड होतच होतं आणि हे लाडू वळले जात नाहीत. त्यामुळे काय करायचं, एका कढईमध्ये मी त्याच कढईमध्ये हे मिश्रण अर्ध काढून घेतलेलं आहे. याला आता आपण झाकून ठेवूया, जेणेकरून हे मिश्रण पटकन थंड होऊ नये. तर आता मी हे झाकून ठेवते बाजूला आणि थोडं मिश्रण मी ह्या परातीमध्ये ठेवलेलं आहे. आता याचे पटापट गरम गरम असतानाच लाडू वळून घ्यायचे. बऱ्याचदा हे मिश्रण थंड होतं आणि लाडू वळले जात नाहीत आणि हे लाडू वळताना थोडंसं दाब देऊन वळावं लागतं, तरच हे पटापट बांधले जातात. तुम्हाला ज्या आकारात लाडू हवेत, लहान किंवा मोठे, तसं हे मिश्रण घ्या आणि दोन्ही हाताच्या मदतीने दाब देऊन देऊन असे लाडू बांधून घ्या. अशा पद्धतीने तर हा लहान लाडू मी तयार करून घेतलेला आहे. पुढचे लाडू मला हवे तसे लहान मोठे करून घेईल. तर अशा पद्धतीने डिंकाचे लाडू तयार झालेले आहेत. परातीमध्ये जेवढं मिश्रण होतं ते सगळे लाडू मी वळून घेतले. आता हे कढईमधलं मिश्रण आहे, पुन्हा मी थोडं मिश्रण काढून घेतलंय. आता काय करायचं, हे मिश्रण पूर्ण थंड झालंय आणि लाडू वळले जाणार नाहीत. त्यामुळे अर्धा किलो तूपमधलं जेवढं तूप उरलेलं आहे त्यातले 4-4, 5-5 चमचे काय करायचं, तूप गरम करायचं आणि या थोड्या थोड्या मिश्रणामध्ये तूप घालायचं, मिक्स करायचं आणि पटापट लाडू वळून घ्यायचे. तुम्हाला माहीतच असेल, डिंकाचे लाडू असे लाडू आहेत जे बांधायला खूप कठीण जातात. जर मिश्रण थंड झालं तर ते बांधले जात नाहीत. आणि अशा वेळेस काय करायचं, थोडं थोडं मिश्रण घ्यायचं आणि त्यात 4-5 चमचे तूप गरम करून या मिश्रणामध्ये घालून मिक्स करून घ्यायचं. लाडू आपोआपच वळले जातात. ही पद्धत नक्कीच लक्षात ठेवा. तर हे पहा, तूप घातल्यानंतर कसा मस्त लाडू तयार झालेला आहे. हा मोठा लाडू मी बनवलेला आहे. अशाच पद्धतीने मी सगळे लाडू तयार करून घेणार आहे आणि एवढ्या सगळ्या लाडूंसाठी मला जवळजवळ अर्धा किलो तूप लागलेलं आहे. अर्धा किलो सुद्धा नाही, 450 ग्रॅम एवढं तूप मला इथे लागलेलं आहे आणि हे लाडू जवळजवळ 2200 ग्रॅम आहेत, म्हणजे 2 किलोपेक्षा थोडेसे जास्त आहेत. एवढे लाडू मी एकटीनेच तयार केलेले आहेत, पण तुम्हाला जर कोणी मदतीला असेल तर त्यांची मदत घ्या. हे लाडू हवाबंद डब्यामध्ये ठेवल्यास 3 महिने चांगले टिकतात. दररोज एक लाडू जरी खाल्लात तर दिवसभर ऊर्जा शरीरात टिकून राहते आणि बिना पाकातले हे खुसखुशीत पौष्टिक लाडू तयार झालेले आहेत. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे हे लाडू थंडीमध्ये नक्कीच बनवा आणि खा. धन्यवाद.